नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलचं प्रकरण नंबर 2 भू अंतर्गत हालचाली याकडे वळणार आहोत. पहा, प्रकरण नंबर 2 भू अंतर्गत हालचाली यामध्ये आपण पहिला भू अंतर्गत हालचाली म्हणजे काय हे समजून घेऊया. पहा, भूपृष्ठांतर्गत भागात हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थापासून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात अस्थिरता निर्माण होऊन ज्या हालचाली होतात त्यांना भू अंतर्गत हालचाली असे म्हणतात. आता पहा, जी आपली पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही ऊर्जा लहरी असतात त्या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ज्या काही हालचाली होतात पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये, त्यामुळे ज्या काही हालचाली होतात त्यांनाच भू अंतर्गत हालचाली असे म्हणतात. तर पहा, पुढे या अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण पुढील प्रकारे केलेले आहे. ते 1 गती, 2 दिशा आणि 3 भूरूपे अशा प्रकारे अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण केलेले आहे. तर जो गती हा जे गती आहे, जे वर्गीकरण केलेलं आहे त्या गतीचं, त्यामध्ये आपल्याला मंद भू हालचाली म्हणजे सातत्याने होणाऱ्या हालचाली, त्यामुळे पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. तर त्यातला दुसरा भाग आहे तो म्हणजे शीघ्र भू हालचाली, यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी यांचा समावेश होतो. पहा, पुढे दिशा, यामध्ये क्षितिज समांतर भू हालचाली आणि ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली याचा समावेश या दिशामध्ये होतो. तर तिसरा आहे भूरूपे, यामध्ये खंडजन्य म्हणजेच भूखंड, पठारे, उच्च भूमी निर्माण करणाऱ्या, तसेच पर्वतजन्य म्हणजे वलीकरण, प्रस्तरभंग इत्यादी क्रिया जी आहेत ही जी भूरूपे आहेत त्यामुळे तयार होतात. म्हणजेच काय, तर अंतर्गत भू हालचाली होऊन त्याचे पृथ्वीवर अशा पद्धतीने एकूण 3 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे: गती, दिशा आणि भूरूप. आणि त्यामुळे आपल्याला पर्वत, पठारे, मैदाने यांची निर्मिती झालेली दिसून येते. आता यामध्ये पहा, आपण भाग नंबर 1 पाहूया, तो म्हणजे गती. आणि गतीमधला आहे वर्गीकरण ते म्हणजे मंद भू हालचाली. आता शब्दातच पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे मंद भू हालचाली म्हणजेच काय, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अतिशय सावकाश पद्धतीने ह्या हालचाली होत आहेत आणि त्यामुळे पुढील प्रमाणे त्याचं रूप आपल्याला पाहायला मिळतं, किंवा त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे पुढील प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. पहा, वली पर्वत, गट पर्वत आणि खचदरी. तर पाहूया आपण मंद भू हालचाल म्हणजे काय. पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे सातत्याने व मंद गतीने उत्सर्जन होत असते, त्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात हालचाली होतात आणि या हालचालींना मंद भू हालचाली असे म्हणतात. पहा, त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे वली पर्वत. समोर एक आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. हा आपला भूपृष्ठ आहे आणि भूपृष्ठाखाली अंतर्गत भागामध्ये ज्या काही ऊर्जेच्या हालचाली होतात, काही वेळा काय होतं, त्या ऊर्जेच्या हालचाली ज्या आहेत त्या एकमेकाकडे आलेल्या असतात आणि एकमेकाकडे हालचाली आल्यानंतर ऊर्जा जी आहे, इकडची ऊर्जा इकडे आलेली आहे, इकडची इथं आलेली आहे आणि ऊर्जा एकत्रितपणे येते. आणि एकत्रितपणे ऊर्जा आल्यानंतर ती जी ऊर्जा आहे ती पहा, पुढे ती तर बरोबर वर केंद्रित झालेली आहे. ती जी ऊर्जा आहे ती वर साठवली गेली, वर त्या ठिकाणी ढकलली गेली आणि आपोआप पृथ्वीचा जो काही भूपृष्ठ भाग आहे तो वर उचलला गेलेला आहे आणि तिथे दाब निर्माण होऊन वली पर्वताची निर्मिती झालेली आहे. वली पर्वत म्हणजे त्याला वळ्या पडलेल्या असतात, त्याला पूर्णपणे शिखर न येता त्या लहान मोठ्या आकाराचे पर्वत तयार होतात. उदाहरणार्थ आपला सह्याद्री पर्वत डोंगर रांग जी आहे तो वली पर्वताचा प्रकार आहे
आणि तो मंद भू हालचालीमुळेच निर्माण झालेला आहे. पहा, अंतर्गत भू हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा मृदू खडकावर व थरावर दाब पडून वळया निर्माण होतात. परिणामी भूपृष्ठभागाचा भाग वर उचलला जातो व त्यामुळे वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय पर्वत याच पद्धतीचा आहे, अरवली पर्वत, त्यानंतर रॉकी आणि अँडीज इत्यादी पर्वत जे आहेत हे वली पर्वताचाच एक भाग आहेत. हा आकृती नंबर 2 मध्ये पहा, गट पर्वत म्हटलेला आहे. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकांना तडे जातात, भेगा पडतात. या खडकाची हालचाल होते. या भेगांना विभंग म्हणतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो त्यावेळी ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत असे म्हणतात. आकृतीकडे पहा, हा जो पृष्ठभाग होता इथून ज्या ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या विरुद्ध दिशेने गेलेल्या आहेत आणि विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी ऊर्जा लहरी गेल्यामुळे इथल्या मधल्या पट्ट्यामध्ये ताण निर्माण झाला. म्हणजे एक प्रकारे भूभागाला तडे गेले आणि तडे गेल्यानंतर ताण निर्माण झाल्यामुळे जो मधला जो पट्टा आहे तो आपोआप इथं वर सरकला गेलेला आहे आणि त्यामुळे इथे गट पर्वत एक ठोकळ्याप्रमाणे एक भाग वर गेलेला आहे. म्हणजेच इथं गट पर्वताची निर्मिती झालेली आहे. उदाहरणार्थ पहा, ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि मेघालय पठार जी आहेत ही गट पर्वताची 2 उदाहरणं दिलेली आहेत. तिसरा भाग आहे मंद भू हालचालींचा, तो म्हणजे खचदरी. पहा, कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्यावेळी तड्या दरम्यानचा भूभाग म्हणजेच 2 नजीकच्या विभंगामधील भूकवचाचा भाग खाली खचतो. असा खचलेला भूभाग म्हणजे खचदरी होय. उदाहरणार्थ नर्मदा नदी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट, युरोप, राईन नदी इत्यादी ठिकाणीच्या नद्या ज्या आहेत त्या एक प्रकारे खचदरीचाच भाग आहेत. पहा, हा जो समांतर जो भूपृष्ठाचा भाग होता इथं ताण निर्माण झाल्यामुळे जो मधला जो भूकवचाचा भाग जो आहे तो आपोआप खाली खचला गेलेला आहे आणि 2 भाग जे आहेत जशाच्या तसेच आहेत. गट पर्वत आणि खचदरी हे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध भाग आहेत. म्हणजेच काय, गट पर्वतामध्ये मधला जो भाग आहे तो वर गेलेला आहे आणि खचदरीमध्ये मधला जो भूपृष्ठभाग जो आहे तो खाली खचला गेलेला आहे. इथं ताण निर्माण झाला आणि हा भाग खाली आला. इथं बरोबर मध्ये या ठिकाणी खचदरी निर्माण झाली. दरी निर्माण झाली, ती दरी आहे पण ती अंतर्गत भू हालचालीमुळे, मंद भू हालचालीमुळे तिथला जो भाग आहे तो खाली खचलेला आहे म्हणून त्याला खचदरी असे म्हणतात. तर पहा, आपण अंतर्गत भू हालचालीमध्ये मंद भू हालचाली हा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी आता पाहिलेला आहे. त्यामध्ये वली पर्वत, गट पर्वत आणि खचदरी हे कशा पद्धतीने तयार होतात हे आपण आता या ठिकाणी पाहिलेलं आहे. वर्गपाठ वहीमध्ये अंतर्गत भू हालचाली म्हणजे काय ते लिहायचंय. त्यानंतर अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण कशा पद्धतीनं केलेलं आहे ते एक लिहा. मंद भू हालचाली म्हणजे काय, पुढे वली पर्वत कसा तयार झालेला आहे स्पष्टीकरण द्या, आकृती काढा. पुढे गट पर्वत म्हणजे काय स्पष्टीकरण द्या, आकृती काढा. तिसरा मुद्दा पुढचा एक खचदरी म्हणजे काय स्पष्टीकरण द्या, अर्थ लिहा आणि आकृती काढून ठेवायची आहे. धन्यवाद.